हो सर्वांनी चालू बसा जरा तिथे चालू चालू होतं एक मिनिट सर्वांनी चालू होता शांत बसत असेल तर मी बोलतो नाहीतर मी दाबवलं बोलत नाही काही जरा थोडं चालू होतं तुम्ही सर्व माझे या ठिकाणी जमलेले सर्व धन्यवाद सर्वांना प्रबंध महाराज जय मल्हार ही लढाई एकटी दीपक भाऊची नाही महाराष्ट्रातील तळागाळातील कोट्यावधी आपल्या बांधवांची बघितलीची आजच्या लढाईत गेले 10 दिवस आमचा दीपक भाऊ आमच्या बांधवांना एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून पोटात आणण्याचं कण नाही आज या ठिकाणी उपोषण याची सरकारमध्ये असलेले शासन प्रशासन सर्व पदाधिकारी जे पण असतील ते इथं कोणत्याही राजकीय पक्षावर मला टीका करायची आहे कारण एक पवित्र असं व्यासपीठ आहे पण एवढंच सांगतो आपण आता शांततेने त्या चौकात जमन गांधी चौक त्या ठिकाणी जायचंय आणि तिथं उपोषणाला आपल्या मोर्चाला सुरुवात करायची परंतु माझं या ठिकाणी असताना सर्व महाराष्ट्राच्या सरकारला सांगायचे आता धनगरांचा अंत बघू नका आम्ही शांत आम्ही शांत ना तेवढं तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या धमन्यांमध्ये धगधगता ज्वालामुखी हा फुटला हा जर का फुटला तुम्हाला पळता भुई थोडी होईल जागा सापडायच्या नाही लक्षात घ्या आणि दुसरी अजून एक गोष्ट सांगायची आम्ही शांततेच्या मार्गाने अजूनही आमचा संयम राखू नये आम्ही अजूनही सरकारला विनंती करतोय आमचा दीपक भाऊ गेली 10 दिवस झालं कुटुंबाचा बायका पोरांचा विचार न करता संसाराचा विचार न करता या ठिकाणी उपोषणाला बसलेले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता का की माझ्या सर्व बांधवांना भगिनींना या आरक्षणाच्या अंमलबजावणी त्यांना येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याच्या सुविधा झाल्या पाहिजे येणाऱ्या पुढच्या पिढीला त्यांचा फायदा झाला पाहिजे परंतु जर का मी या ठिकाणी सर्व या सरकारला सांगू इच्छितो दीपक भाऊचं जर का काय बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात धनगरांचा अग्नितांडव बघता लक्षात घ्या त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने मागतोय म्हणजे अंमलबजावणी करायला पुढे गेले कोणाच्या ताटाने घेतले कोणाचं हिसकावून घेतले किंवा नव्याने आम्हाला अशी देखील आमची मागणी नाही काही जण इथे राजकीय काही नेते मंडळी म्हणतायत की आरक्षणात समाविष्ट करायचं म्हणून आमचा पाठिंबा चुकीचा गैरसमज आणि चुकीची वक्तव्य करू नका आरक्षणाची अंमलबजावणी काय करणार त्याचं काय झालं एवढंच या ठिकाणी यावेळेस पुढे बोलायचं कुठल्याही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी जर का इथून राजकीय जर का काय वक्तव्य केली आज आम्ही देखील आले 500-600 किलोमीटर लांबून अनेक असे बांधव आले जे फक्त आपल्या धनगर बांधवांचा स्वाभिमान अभिमान राखून ठेवण्यासाठी आलेले या ठिकाणी चुकीचं राजकीय कुणी काय बोललं तर याद राखा मग बघणार तो आमचा आहे का बाहेरचा आहे इथं फक्त धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचं काय झालं एवढंच बोलायचं दीपक भाऊचा आज 10 दिवस झालं त्याची अवस्था काय बघा बोलता येत नाहीये हात हालचाल नीट करता येत नाहीये अशा अनेक उपोषण झालेत महाराष्ट्रात आम्ही डोळ्याने बघितले गेले 30 वर्षात पण कोणतरी या ठिकाणी मला जर खरं बोलायला आवडतं खरं बोलायला आवडत नाही म्हणून बोलतोय लाईव्ह मध्ये असे नाही किंवा कोपण मग सगळ्यांसमोर बोलणं असू दे तसं चालणार नाही दीपक भाऊचं जे आज झालेले आणि फक्त एकच इथं झालं पाहिजे चर्चा अंमलबजावणीचं काय झालं आणि ते पण त्वरित खरं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत या ठिकाणी येऊन दीपक भाऊंची चौकशी करून जी आर बाबतीत तातडीने आदेश दिले पाहिजे होते याशी उपोषणे खूप बघितलेत आम्ही खूप धनगर समाजाला फक्त नुसतं काहीतरी गाजर दाखवायची काहीतरी घातून मातून काढणं सांगायची समित्या संस्था आयोग या आम्ही वर्षानुवर्ष बघत आलो आता न समिती न आयोग आणि न संस्था फक्त अंमलबजावणीचा जी आर
आणि सर्वांनी या ठिकाणी आता शांततेच्या मार्गाने आपल्याला चमन गांधी चौका ठिकाणी जायचं आणि तिथून मोर्चाला सुरुवात करायची आहे। चुकीचं कुणी काही करू नका, शांततेच्या मार्गाने जायचंय, संयम ठेवून जायचंय। आपण अहिल्यादेवी होळकरांचे विचार त्या विचारावर चालणारे आपण आहोत, त्यामुळे शांततेच्या आता तरी आपल्याला गांधी चमन चौकातून आपल्याला मोर्चाची सुरुवात करायची आहे। पण शांत आहे म्हणून सरकारला सांगतो, संत नाही, संयम या ठिकाणी आज शांत दीपक बाबांसाठी आपल्याला जो माणूस 10 दिवस झाले उपोषणाला बसलाय, आज सर्वांनी संयम राखायचा आहे, शांततेने मोर्चा काढायचा आहे। अजिबात कसले गालबोट लागेल, चुकीचं काय होईल असं करायचं नाही। फक्त आज ज्या ठिकाणी आपल्याला दंगलांचं पिवळं वादळ नाही, त्या दंगलांचं धगधगता ज्वालामुखी दाखवायचं एवढं लक्षात ठेवा।